आपल्या समोर मांडल्या. त्याच्याकडे तुमचं किती लक्ष गेलं माहीत नाही, पण ते असं म्हणाले की ज्ञानेश्वरांनी रुजविली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, संतांनी बाणवला तो वाण मराठी, माझी मायभूमी अभिमान मराठी. खरं तर 27 फेब्रुवारीला आपण मराठी राजभाषा दिन हा कविवर्य कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या निमित्तानं साजरा करतो. पण उद्या सुट्टी असल्यामुळे आपण आजच तो साजरा करत आहोत. म्हणून तुमच्या सर्वांना आजच मी मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देते. आणि कविवर्य ज्ञानपीठकार कुसुमाग्रज यांनाही मी विनम्र अभिवादन करते. खरं तर आजच्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण मराठीचा विचार करायला लागतो तेव्हा सगळ्यात आधी ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते की आजचं युग हे जागतिकीकरणाचं युग आहे. या जागतिकीकरणामध्ये अनेक भाषांचे प्रश्न हे समोर आलेले आहेत. आणि या जागतिकीकरणामध्ये जेव्हा आपण मराठी भाषेचा विचार करतो ना, तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की जागतिक स्तरावर मराठी भाषेचा आजचा जो क्रमांक आहे तो 10वा आहे. म्हणजे जगामध्ये 10व्या क्रमांकावर मराठी भाषिक बोलणारे आहेत. एवढी मोठी लोकसंख्या मराठी भाषिकांची आहे हे नीट लक्षात घ्या. आणि भारतामध्ये जर आपण विचार केला तर मराठी ही भाषा 3ऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे मराठी भाषा ही किती प्राचीन आहे. आणि मराठी भाषेमध्ये अगदी ज्ञानेश्वरी असो, लीळाचरित्र असो आणि आजचं महानगरीय साहित्यापर्यंतचा प्रवास जर आपण लक्षात घेतला तर या साहित्यानं अतिशय समृद्धता या मराठी साहित्याला बहाल केलेली आहे. जेव्हा आपण प्राचीन साहित्याचा विचार करतो तेव्हा एकाच वाक्यामध्ये आपण संत, पंत, तंत असं आपण मराठीच्या प्राचीन साहित्याचं वर्णन करतो. म्हणजे संतांनी लिहिलं ते संत काव्य, पंडितांनी लिहिलं ते पंत काव्य आणि शाहिरांनी लिहिलं ते तंत काव्य. बरोबर. त्यामुळे संत, पंत, तंत या 3 शब्दांमध्येच खरं तर जादू आहे. आणि मराठीची ही प्राचीन काव्य परंपरा जर आपण बघितली तर संतांनी दिलेलं योगदान तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की संतांनी परमार्थाचा मार्ग सांगितला. त्यांनी लोकांमध्ये प्रचलित असलेले रचनाबंध स्वीकारले. म्हणजे ओवी, अभंग, भारुड, गवळण हे लोकांमध्ये प्रचलित असलेले रचनाबंध आहे, लक्षात घ्या. आणि त्या काळामध्ये संतांनी खरं तर एक बंडखोरीच केलेली दिसते आपल्याला. कोणती बंडखोरी केली तर जे भगवद्गीतेमध्ये, उपनिषदांमध्ये, वेदांमध्ये जे संस्कृत भाषेमधलं जे तत्वज्ञान होतं ते मराठी भाषिकांसाठी खुलं केलं, सर्वसामान्यांपर्यंत आणलं. ही संतांची फार मोठी बंडखोरी होती. आणि याच्यासाठी त्यांनी लोकभाषेचा वापर केला हे लक्षात घ्या. म्हणजे संत ज्ञानेश्वर जेव्हा म्हणतात की माझा मराठाची बोलू कौतिके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, हे काही उगाच आलेलं नाहीये. आणि जेव्हा संत तुकाराम या शब्दांना आपल्या काव्यातून तितकंच महत्व देतात, कारण या शब्दांचं मोल संत तुकारामही जाणतात. ते असं म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाचे आमुच्या जीवाचे साधन, शब्द वाटू धन जन लोका. आता संत तुकारामांच्या संदर्भात इथे आणखीन एक वेगळा विचार आपल्याला करण्याची गरज आहे. केवळ आपण संत साहित्य असं म्हणतो, पण तुम्हाला आता एक मुद्दा मला इथे सांगायचा आहे. जेव्हा मराठी साहित्याचा आपण अभ्यास करतो ना तेव्हा ग्रामीण साहित्य प्रवाह 1960 नंतर उदयाला. आणि आज ग्रामीण साहित्यिक
आपलं प्रेरणास्थान हे संत तुकारामांच्या साहित्यामध्ये शोधतायत. लक्षात घ्या. म्हणजे आजचे इंद्रजित भालेराव असतील, संतोष पवार असतील, ह.मु. शिंदे असतील, यासारखे जे ग्रामीण साहित्यिक आहे, ते असं म्हणतात की संत तुकाराम हे बहुजनांचे पहिले प्रतिनिधी होते. संत तुकाराम हे शेतकरी होते आणि आपल्या प्रांताशी, आपल्या भाषेशी, आपल्या शेतीशी, आपल्या मातीशी त्यांचं प्रेम होतं. लक्षात घ्या. ही जी वेगळी भूमिका समोर येते आहे ग्रामीण साहित्याची, ती फार महत्वाची आहे. हा वेगळा विचार आपण आपल्या अभ्यासकांनी सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. आणि पुढे जाऊन मराठी साहित्यामध्ये 1960 नंतर जे वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले, त्याच्यामध्ये ग्रामीण साहित्य असेल, दलित साहित्य असेल, आदिवासी साहित्य असेल, स्त्रीवादी साहित्य असेल, विज्ञानवादी साहित्य असेल, मुस्लिम साहित्य प्रवाह असेल, ख्रिस्ती साहित्य प्रवाह असेल, जनसाहित्याचा प्रवाह असेल, बाल साहित्याचा प्रवाह असेल आणि अगदी अलीकडे आलेला महानगरीय साहित्याचा प्रवाह असेल. यामध्ये वामन निंबाळकर सारखे कवी आपला विद्रोह सुद्धा किती संयमितपणे व्यक्त करतात, शब्दांची ताकद ते सुद्धा ओळखतात. ते आपल्या कवितेमध्ये असं म्हणतात की शब्दांनीच पेटतात घरे आणि दारेही, शब्दांनीच पेटतात घरे आणि दारेही, शब्दांनीच पेटतात देश आणि धर्मही. लक्षात घ्या. ही शब्दांची ताकद या सगळ्या कवींनी लक्षात घेतलेली आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण महानुभाव संप्रदायाचा विचार करतो, ज्या महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक म्हणून चक्रधरांचा उल्लेख आपल्याला करावा लागतो, जे चक्रधर स्वतः मूळचे गुजरातचे, पण जेव्हा ते महाराष्ट्रात आले तेव्हा या मराठी भाषेला त्यांनी आपलं मानलं. लक्षात घ्या. आणि आपल्या सगळ्या सांप्रदायिकांना त्यांनी हे सांगितलं की मराठीमध्ये बोला आणि मराठीमध्ये लिहा. ही साधी गोष्ट नव्हती. म्हणजे यादव काळामध्ये मराठीला राजभाषेचा दर्जा मिळालेला होता, हे आपण नीट लक्षात घ्या. की याच काळामध्ये ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र सारखे श्रेष्ठ ग्रंथ प्रसवलेले आहेत. हेमाद्री आणि बोपदेव सारखे पंडित हे यादवांच्या राजदरबारी होते. यादवांना अर्थातच कलाकार जे होते, कलावंत जे होते, त्यांना आश्रय त्यांनी दिलेला होता, त्याचे भोगते ते होते. आणि त्यामुळे या पंडितांनी सुद्धा मराठीमधून शिलालेख, ताम्रपट, साहित्य छापण्याकडे प्रोत्साहन त्यांनी दिलेलं होतं, बोपदेव आणि हेमाद्री यांनी. आणि म्हणून महानुभाव सांप्रदायिकांनी जी निर्मिती केलेली आहे ना मराठी भाषेमध्ये, ती फार महत्वाची. लक्षात घ्या. जेव्हा चक्रधरांच्या नंतर पहिले आचार्य म्हणून नागदेवाचार्यांनी धुरा सांभाळली, तेव्हा महानुभाव संप्रदायाचं प्रस्त इतकं गाजलेलं होतं की अनेक पंडित कवी यांनी महानुभाव संप्रदायाची दीक्षा घेतलेली होती. पंडित कवी म्हणजे ज्यांना संस्कृतचं खूप ज्ञान आहे, त्यांना पंडित असं म्हटलं जायचं. आणि असे पंडित कवी महानुभाव संप्रदायामध्ये आले. त्याच्यापैकीच एक म्हणजे केसोबास. केसोबास एकदा नागदेवाचार्यांशी संस्कृतमध्ये बोलायला लागले. तेव्हा नागदेवाचार्य त्यांना स्पष्टपणे म्हणाले की तुमचे अस्मात कस्मात मी नेणेगा, मज चक्रधरे निरूपिली मराठी तियेची पुसा. हा जो आग्रह आहे हा महानुभाव सांप्रदायिकांमध्ये फार महत्वाचा आहे. मराठीमध्ये बोला, मराठीमध्ये लिहा. लक्षात घ्या. त्यामुळे महानुभाव संप्रदायामध्ये जी साहित्य निर्मिती झाली त्याच्यामध्ये चरित्र असेल, प्रवास वर्णन आहेत, स्थल वर्णन आहेत, भाष्य आहे, टीका आहे, काव्य ग्रंथ आहेत, आख्यान काव्य आहे. म्हणजे साहित्याचे जे वेगवेगळे प्रकार ज्यांचा अभ्यास आज आपण करतो ना, त्याची निर्मिती महानुभाव सांप्रदायिकांनी केलेली होती. पण आपण आज इंग्रजीच्या आधारानं त्या संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. पण खरी साहित्य महानुभाव सांप्रदायिकांनी करून ठेवलेली होती, हेही लक्षात घ्या. आणि मराठी भाषेचा, त्याच्या प्रांताचा जो विस्तार होता ना, तो खूप मोठा होता. लक्षात घ्या. आणि आजही तो आहे, हे मला तुम्हाला सांगायचं. म्हणजे महानुभाव संप्रदायामध्ये 17व्या शतकामधले डिंभ नावाचे कवी, त्यांचा रुद्धिपूर वर्णन नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये
ते असं म्हणतात की विंध्याद्री पासूनी दक्षिणेशी, कृष्णा नदी पासूनी उत्तरेसी, झाडी मंडळापासूनी पश्चिमेसी, कोकण पर्यंत महाराष्ट्र बोलिजे याते. म्हणजे मराठीचा जो विस्तार होता तो किती मोठा होता हे या काव्यपंक्तीतून तुमच्या लक्षात येईल. खरं तर मुस्लिमांची आक्रमणं यावेळी वारंवार होत होती आणि गोविंद प्रभूंचं वास्तव्य हे रुद्धिपूरला असेल, ज्या ठिकाणी मी प्रत्यक्ष जाऊन आलेले. जेव्हा मी रुद्धिपूरला गेले तिथे आजही तिथे एक प्राचीन बारव आहे आणि त्या बारवमध्ये मी डोकावून बघितलं तर तिथे कितीतरी हस्तलिखित जी आहेत ती त्या विहिरीमध्ये कुजलेल्या स्थितीमध्ये आजही आहेत. हे तुम्ही कधीही रुद्धिपूरला जर गेलात तर तुम्ही ते बघू शकता. आता ही परिस्थिती अशी होती की मुस्लिमांची आक्रमणं वारंवार होत होती आणि आपल्या संस्कृतीचा साहित्याचा नायनाट करण्यासाठी त्यांनी ही कृत्य केलेली होती. पण महानुभाव सांप्रदायिकांचं हे वैशिष्ट्य होतं की त्यांनी सकळा आणि सुंदरा या दोन लिप्यांचा अवलंब करून साहित्य निर्मिती केली आणि ती आजही अविकृत स्वरूपामध्ये आपल्या हातामध्ये पडलेली दिसते. जेव्हा ज्ञानेश्वरीचा आपण विचार करतो तेव्हा ज्ञानेश्वरीच्या बाबतीत किंवा वारकरी संप्रदायाच्या बाबतीत असं झालेलं दिसत नाही आणि त्यामुळे ज्ञानेश्वरीच्या बाबतीत अनेक पाठभेद संभवतात. त्यामुळे कोणती ज्ञानेश्वरी वाचावी, कोणाची वाचावी हे प्रश्न याच्यातून निर्माण झालेले. पण महानुभाव सांप्रदायिकांचं मात्र हे सगळं जे ओरिजिनल असं जे धन आहे ते त्या लिप्यांमुळे आजही सुरक्षित असलेलं दिसतं. मग तुम्ही विचार करा की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही हस्तलिखित नष्ट झाली. आज तीच हस्तलिखित जर आपल्या हातामध्ये पडली असती तर आपल्याला आणखी त्या क्षेत्रामध्ये संशोधन करण्याच्या कितीतरी नवीन दिशा मिळाल्या असत्या. पण काळामध्ये मात्र हे नामशेष झालेलं आपल्याला बघायला मिळतं. जेव्हा आपण शिवरायांच्या कालखंडामध्ये येतो तेव्हा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की अरबी आणि फारसीचा जो प्रभाव होता हा प्रचंड वाढलेला होता. लक्षात घ्या. म्हणजे शिवरायांनाच ही भीती वाटत होती की आता आपली मराठी भाषा टिकते की नाही. पण शिवरायांच्या ठिकाणी इतका दूरदर्शीपणा होता की त्यांनी लगेच मराठीमध्ये राज्य व्यवहार कोश तयार करून घेतला. लक्षात घ्या. म्हणजे आज आपण जी भाषा बोलतो ना याच्यामध्ये बांधकाम विषयक शब्द, वस्त्र प्रावरण विषयक शब्द, पदार्थ विषयक शब्द, मसाल्यांशी संबंधित शब्द हे अरबी फारसीतले आहेत. जेव्हा आपण इमारत सारखा शब्द तावदान, खिडकी, सदरा, विजार यासारखे शब्द वापरतो हे शब्द अरबी फारसीतले आहेत. पण ते मराठीशी इतके एकरूप झालेले आहेत की आज अभ्यास केल्याशिवाय आपल्याला हे कळतच नाही की हे अरबी आणि फारसीतले शब्द. लक्षात घ्या. जेव्हा पेशवाई बुडाली 1818 मध्ये आणि इंग्रजांची राजवट सुरू झाली 1818 पासून, तेव्हा ब्रिटिशांनी इंग्रजी शिक्षण पद्धतीचा अवलंब केला आणि 1818 ते 1874 या कालखंडामध्ये मराठीमध्ये जे काही साहित्य निर्माण झालं हे साहित्य केवळ भाषांतरित साहित्य होतं. कारण इंग्रजी पद्धतीचं शिक्षण. लक्षात घ्या. आणि ज्यांना मातृभाषा येत असते त्यांना त्या भाषेचं व्याकरण किंवा शब्दकोश अभ्यासण्याची गरज नसते. पण ब्रिटिशांना मात्र इथे दीर्घकाळ आपली सत्ता टिकवायची होती. त्यासाठी त्यांना मराठी भाषा शिकणं आवश्यक होतं. म्हणून त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये व्याकरण ग्रंथ, शब्दकोश तयार करवून घेतले. लक्षात घ्या. म्हणजे इंग्रजीतून मराठीमध्ये भाषांतर, संस्कृतमधून मराठीमध्ये भाषांतर, अरबी फारसीमधून मराठीत भाषांतर, मराठीतून इंग्रजीमध्ये भाषांतर, ही जी भाषांतराची जी प्रक्रिया आहे ती सगळी या कालखंडामध्ये घडली. फार मोठा काळ आहे हा 1818 ते 1874, ज्याला मराठी साहित्यामध्ये भाषांतर युग म्हणून आपण ओळखतो. लक्षात घ्या. पण या काळाचं एक वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल की व्याकरण दृष्ट्या मराठीची जी गद्य शैली होती ती अधिकाधिक निर्दोष झाली.
आणि मराठीची गद्य लेखनाची एक वेगळी शैली ही या इंग्रजी राजवटीमध्ये तयार झाली. तर त्याकडेही आपण बघणं हे आवश्यक आहे. म्हणजे मराठी भाषेवर अनेक परकीय आक्रमणं झाली. ही परकीय आक्रमणं मराठीनं पचवली. जर तुम्ही असं म्हणत असाल की दुसऱ्या भाषेतील शब्द एखाद्या भाषेनं स्वीकारणं म्हणजे त्या भाषेचा कमीपणा आहे का, तर याचं उत्तर नाही असं आहे. परकीय भाषांमधील शब्द एखादी भाषा जर स्वीकारत असेल तर हे त्या भाषेच्या समृद्धीचं लक्षण म्हणावं लागेल. म्हणजे मराठी भाषा ही काळाप्रमाणे बदलत गेली. काळाप्रमाणे तिनं आपल्यामध्ये बदल केला आणि एखाद्या नदीप्रमाणे ती स्वार्थाने जावं कुठे, राहावं कुठे, खेड्यात की शहरात, मान कुणाच्या खांद्यावर टाकावी, माणसाच्या की यंत्राच्या. बघा काय दाहक वास्तव त्यांनी मांडलेलं आहे की आज माणसांमध्ये जी संवेदना आहे माणुसकीची ती या जागतिकीकरणानं आपल्यापासून हरवून घेतलेली. केवळ आपण स्वार्थाच्या मागे धावत आहोत. त्याचं अतिशय वास्तव चित्रण आजची महानगरीय कविता मराठीमध्ये हे स्वतंत्र क्षेत्र आज उदयाला आलेलं आहे, लक्षात घ्या. तर हे साहित्य हे सगळं समर्थपणे करताना दिसतं. खगोलशास्त्राचे अभ्यासक जयंत नारळीकर हे मागच्या वर्षी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. जयंत नारळीकर जेव्हा विज्ञान साहित्य लिहितात आणि विज्ञान साहित्य समर्थ करतात, कारण त्यांनी विज्ञान साहित्य लेखनाला सुरुवात केली जयंत नारळीकरांनी, आणि मराठीमध्ये फार मोठी फळी ही विज्ञान साहित्यिकांची निर्माण झाली. तुम्हाला माहिती आहे की आज निरंजन घाटे, सुबोध जावडेकर, शुभदा गोगटे अशी जी नावं आहेत ही विज्ञान साहित्यामध्ये फार मोलाचं लेखन करताना दिसत आहे. आणि दुसऱ्या बाजूनी आपण जर बघितलं तर भालचंद्र नेमाडे ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, जे इंग्रजीचे प्राध्यापक, पण तेही मराठीमधून लेखन करत आहेत. म्हणजे जयंत नारळीकर हे एक वैज्ञानिक, भालचंद्र नेमाडे हे इंग्रजीचे प्राध्यापक. इथे मला हा मुद्दा सांगायचा आहे की व्यवहारासाठी त्यांनी म्हणजे भालचंद्र नेमाडे यांनी इंग्रजी भाषेचा स्वीकार केला एक व्यवसाय म्हणून, पण स्वतःची भावाभिव्यक्ती जेव्हा करायची वेळ आली तेव्हा त्यांनी आपल्या मातृभाषेचा आधार घेतला. ही बाब या पार्श्वभूमीवर फार महत्वाची, कारण सद्य परिस्थितीमध्ये जेव्हा आपण मराठीचा विचार करतो तेव्हा मराठीतले सुशिक्षित लोक असं म्हणतात की मराठी आज मरणासन्न अवस्थेत आहे. आणि त्यांना जेव्हा कारणं विचारली जातात तेव्हा ते सांगतात की याला शिक्षण व्यवस्था, प्रशासन, प्रसार माध्यम जबाबदार आहे. दुसऱ्या बाजूने एक वर्ग असाही दिसतो की जे मराठी माझी माय बोली असं म्हणून संत काव्यातील ते अक्षर काव्य कसं आहे याची उदाहरणं देत देत ऊर बडवेपणा करताना दिसतात. म्हणजे खरं तर ही दोन्ही उदाहरणं जी आहेत ती एकमेकांशी विसंवादी आहेत. म्हणजे आजच्या काळामध्ये आपल्याला हा विचार करावा लागणार आहे की मराठी भाषा बोलणाऱ्यांचा भौगोलिक प्रदेश हा विस्तारत आहे का संकुचित होत आहे, किंवा मराठी भाषेच्या पुढे आज जी आव्हानं आहेत ती केवळ मराठी भाषेपुढेच आहेत का जगातील सर्वच भाषांच्या समोर आहेत. लक्षात घ्या, त्याचा फार चिकित्सकपणे अभ्यास करण्याची आज गरज आहे. कारण मराठी भाषा ही आज जगामध्ये 10व्या क्रमांकावर जर बोलली जात असेल तर एक भाषा वैज्ञानिक आहेत डॉक्टर डेव्हिड रिस्टर या नावाचे, त्या भाषा वैज्ञानिकांनी असं एक संशोधन मांडलेलं आहे की आज जगामध्ये 6000 भाषा बोलल्या जातात आणि याच्यापैकी 3000 भाषा ज्या आहे या मरणकळा उपभोगीत आहेत, म्हणजे त्या मरणासन्न अवस्थेत आहेत. याचाच अर्थ असा की ती भाषा बोलणारे केवळ एकच भाषिक आता शिल्लक राहिलेले, एकच व्यक्ती. लक्षात, म्हणजे मराठीच्या समोर
तुम्ही जी आव्हानं उभी करतायत, तिच्या अस्तित्वाचे जे प्रश्न निर्माण करतायत, ते प्रश्न जगातील सगळ्याच भाषांच्या समोर आहेत हे आपण विसरतो. हे प्रश्न जगातल्या सगळ्याच भाषांच्या समोर, म्हणजे 3000 भाषा मरणासन्न अवस्थेमध्ये आहे, लक्षात. आणि इंग्रजी भाषा ही ज्ञान भाषा 1990 पर्यंत नक्कीच नव्हती. 1990 नंतर ती ज्ञान भाषा झालेली आहे खऱ्या अर्थाने. आणि ती ज्ञान भाषा होण्यामागचं कारण हे आहे की तिच्यामध्ये जी आर्थिक, राजकीय, वैज्ञानिक ताकद आहे त्याच्यामुळे ती ज्ञान भाषा झाली. त्यामुळे या पार्श्वभूमीवर जर आपण मराठी भाषेकडे पाहिलं जागतिक स्तरावर, तर जगातील सगळ्याच भाषांच्या बाबतीत मध्ये ही आव्हानं सगळ्या भाषांसमोर आहेत. भारतातल्या कितीतरी अशा भाषा आहेत की ज्या मरणासन्न अवस्थेमध्ये आहेत. जे भाषा वैज्ञानिक आहेत डॉक्टर गणेश देवी यांच्या बरोबर मी स्वतः काम केलेलं आहे. ग्रियर्सननी जेव्हा भाषा सर्वेक्षणाचं काम केलेलं होतं त्याच्यानंतर भारतामध्ये पहिल्यांदा हे काम डॉक्टर गणेश देवी यांनी केलेलं. त्यांनी भारतातील भाषांचं सर्वेक्षण केलंय, त्याचे खंड त्यांनी प्रकाशित केले आणि त्या कामामध्ये महाराष्ट्रातील भाषेच्या संदर्भामध्ये त्यांच्याबरोबर हे काम मी केलेलं आहे. तर आज आपण असं म्हणतो की भाषा म्हणजे संस्कृती, हे खरं आहे. एखादी भाषा जेव्हा नष्ट होते तेव्हा ती एक संस्कृती नष्ट होते, लक्षात. म्हणजे अंदमानमध्ये असं एक उदाहरण सांगितलं जातं की अंदमानमध्ये बो जमात राहत असते, बो नावाची जमात जी फार आधी होती, प्राचीन होती. पण हळूहळू हळूहळू हळू ही जमात नष्ट व्हायला लागली. मराठी भाषेला पुन्हा एकदा राजभाषेचा दर्जा दिला आणि त्यासाठी प्रयत्न सुरू केले. भाषा संचालनालयाची स्थापना झाली. वेगवेगळ्या प्रकारचे कोश तयार केले गेले. परिभाषा कोश तयार केला गेला, शासन व्यवहार कोश तयार केला गेला, वाक्प्रयोग कोश तयार केला गेला. हे सगळे प्रयत्न महत्वाचे होते. पण एक उदाहरण मला तुम्हाला सांगायचंय की मध्य प्रदेशचे 1954 मध्ये जे मुख्यमंत्री झाले पंडित रविशंकर शुक्ला म्हणून, त्यांनी मात्र फार महत्वाची अशी भूमिका मराठी भाषेसाठी बजावलेली होती. कारण त्यावेळी मध्य प्रदेशचा जो कारभार होता तो मराठी किंवा हिंदी या दोन भाषांमधून चालत असे. रविशंकर शुक्ला जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी आपल्या सचिवाला बोलवलं आणि त्याला सांगितलं की हे जे सगळा कारभार जो चाललेला आहे प्रशासकीय, हा सगळा कारभार हा मला मराठीतून किंवा हिंदीमधून हवा आहे. हा इंग्रजीमधून माझ्या समोर येता कामा नये. तुम्हाला मी 6 महिन्यांचा कालावधी देतो. या 6 महिन्यामध्ये मला हा बदल दिसला पाहिजे. आणि 6 महिने झाले. 6 महिन्यानंतर त्यांच्या समोर जेव्हा फाईल्स गेल्या तेव्हा पुन्हा त्या जैसे थे म्हणजे इंग्रजीमधूनच होत्या. तेव्हा रविशंकर शुक्ला यांनी आपल्या सचिवाला सरळ सांगितलं की आजपासून मला इंग्रजी समजत नाही. आणि तेव्हापासून मध्य प्रदेशचा कारभार हा मराठीतून व्हायला लागला. आज महाराष्ट्र शासनानं सुद्धा जो निर्णय जाहीर केलेला आहे ना की सगळ्या दुकानांच्या पाट्या या मराठीमध्ये हव्या. काही लोक हसले हो त्याला. मला ही भूमिका सुद्धा फार महत्वाची वाटते. कारण एखाद्या भाषेला जर सशक्त करायचं असेल तर अशा गोष्टी खूप महत्वाच्या असतात. त्यामुळे मराठी सक्तीची करणं, मराठी पंधरवडा साजरा करणं, मराठीतून सगळ्या दुकानांच्या पाट्या लावणं, या ज्या कृती आहेत ना, या कृती सुद्धा या आजच्या स्थितीमध्ये खूप महत्वाच्या ठरताना दिसतात. खरं तर मराठीच्या अनेक बोली भाषा आहेत आणि या बोली भाषांचं सौंदर्य आपल्या सगळ्यांना माहित आहे. म्हणजे आपण अगदी नगरी बोली असं सुद्धा म्हणतो. मराठवाडी बोली, नागपुरी बोली, वऱ्हाडी बोली, अहिराणी बोली, या सगळ्या मराठीच्या बोली आहेत आणि त्या बोलींचं एक सौंदर्य आहे. मराठीमध्ये लेखन करणारे अगदी सदानंद देशमुख असतील, बहिणाबाई चौधरी असतील, उद्धव शेळके असतील, भुजंग मेश्राम आहेत, या सगळ्यांनी आपल्या बोलींचा वापर आपल्या साहित्य निर्मितीमध्ये केलेला दिसतो. जेव्हा बहिणाबाई चौधरी आपल्या काव्यामध्ये म्हणतात की माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागी भिडे, बघा, माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागी भिडे,
आत्या म्हणता म्हणता केवढ अंतर पडे. जी जी म्हणता म्हणता झाला जिव्हाले निवारा. सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा. म्हणजे भाषेचं हे जे सौंदर्य आहे ना, या भाषेमधून त्या समाजातील संस्कृती सुद्धा समजते. त्या समाजातील नाते संबंधाची जी सूक्ष्मता आहे ती या भाषेतून समजते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बहिणाबाई चौधरींचं उदाहरण आपल्याला द्यावं लागेल. जसं की आजचं युग हे जागतिकीकरणाचं युग आहे. जागतिकीकरणाचा परिणाम हा आजच्या साहित्यावर निश्चितपणे झालेला आहे, लक्षात घ्या. भोगवाद आला, चंगळवाद आला, वस्तुवाद, बाजारवाद, ग्राहकवाद, लैंगिकतावाद हे इतकं वेगानं आपल्यापर्यंत येऊन पोहोचलंय की याच्यामध्ये सगळी जीवनमूल्य क्षणार्धामध्ये भस्मसात होऊन गेलेली आजच्या काळामध्ये. आणि याचं प्रतिबिंब आज मराठीमध्ये जे महानगरीय साहित्य निर्माण झालेलं आहे ना, याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. याच्यामध्ये जागतिकीकरणाच्या संदर्भामध्ये एक उत्तम कांबळे यांची कविता आहे. ती पहा काय म्हणते. त्यामध्ये ते असं म्हणतात की सारं जग जवळ आलंय म्हणतात, पण माणसापासून दूर धावतायत. रोबोटच्या गळ्यात गळा घालतायत,